नमस्कार मंडळी. आज पार पडलेलं विवाह सोहळा आहे चिरंजीव आदित्य आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी पूजा यांचं. पूजा सकाळी 9 वाजता हॉलवर आली. आल्या आल्या पूजाने मेकअप करायला घेतला. पाठोपाठ आदित्य पण हॉलवर आला. भटजींनी पुण्यावाचनाची तयारी करायला घेतली. मेकअप आवरून पूजा पुण्यावाचनाला येऊन बसली. सगळ्यात आधी गावच्या देवांना श्रीफळ आणि विडे ठेवून भटजींनी गाराणे करून घेतले आणि पुण्यावाचनाला सुरुवात केली. त्यानंतर कूळ ठेवून 5 सुहासिनींनी पूजाचे घाणे भरून घेतले. लगेच पूजाला हळद लावून घेतली आणि पूजा नीम सांडायला गेली. निमाची आंघोळ करून पूजा माडेचा मेकअप करायला गेली. इकडे पूजाच्या वडिलांनी छानसा फेटा बांधून घेतला. आदित्यने मुंडावळ्या बांधून घेतल्या आणि पुण्यावाचनाला येऊन बसला. पुण्यावाचन झाल्यावर भटजींनी कूळ ठेवून घेतले. त्यानंतर 5 सुहासिनींनी आदित्यचे घाणे भरून घेतले आणि लगेच त्याला हळद लावून घेतली. इकडे बँजोवाले पण दणादणा बांजो वाजवत होते. नीम सांडून आदित्य जानवशाला येऊन बसला. भटजींनी लगेच व्याही भेट करून घेतली आणि आदित्य माळेला उभा राहिला. 2 मंगलाष्टकं होताच पूजा पण माळेला आली आणि मग तो खास क्षण आला. मंगलाष्टकांच्या गजरात देवब्राह्मणांच्या साक्षीने पूजाने आदित्यला माळ घातली आणि विवाहबंधन निर्विघ्न पार पडले. यानंतर पाहुण्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. भटजींनी वेळ न काढता पुढील विधी करायला घेतले. पूजाच्या वडिलांनी विधिवत कन्यादान करून कन्यादानाची भांडी आदित्यला दिली. त्यानंतर लगेच सूत्रवेष्टन करून दोघांनी एकमेकांना हळकुंड बांधली. त्यानंतर मंगळसूत्राचे पूजन करून आदित्यने पूजाला मंगळसूत्र घातले. नंतर विवाह होम संपन्न झाला आणि आदित्यने सप्तपदी पूर्ण केल्या. त्यानंतर नाव बदलून आदित्यने हळूच पूजाच्या कानात नवीन नाव सांगितले. यानंतर नवदाम्पत्याने भटजींचा आशीर्वाद घेतला आणि जेवायला गेले. एकमेकांना गुलाबजामचा घास भरवत जेवणाला सुरुवात केली आणि आनंदाने पुढील क्षण साजरे करून आदित्य आणि पूजा घरी रवाना झाले. तर असा होता हा विवाह सोहळा. सर्वांच्या मनात आनंदाच्या आठवणी सोडून गेला. आदित्य आणि पूजाला लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हालाही असे झोकात लग्न करायचं असेल तर आजच आम्हाला संपर्क करा. गुरुप्रसाद मंगल कार्यालय, कणकवली, बानकरवाडी. फोन नंबर आहे 94 21 90 47 70. धन्यवाद.